निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे। मी काही कोणता वक्ता प्रवक्ता किंवा प्रवचन करता नाहीये। मी साधं भाषण म्हणजे मला माहिती नाही की माझ्या शब्दांना भाषण हा नाव देऊ का काय नाव देऊ, पण मी भाषणच म्हणते। लहानपणी शाळेमध्ये असताना भरपूर चिठ्ठीवर लिहून गोकणपट्टी करून केले, परंतु आज महाराजाच्या सानिध्यामध्ये राहून मला तुमच्या सगळ्यांमध्ये बोलण्याचं धाडस आले। काही गोष्टी चुकतील ते माफ करा, चांगलं असेल ते महाराजांचं असेल, तुमचं पण नसेल महाराजांचं असेल आणि बाकीचं चुकीचं माझं असेल। आज तपोअनुष्ठानाचा 11वा दिवस आहे, त्याच्यासाठी आपण इथं रोज 11 दिवस सगळेजण येतात। माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळे येतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूजा करत आहात, महाराजांच्या सेवेचा लाभ घेतात। हे सगळं महाराज आपल्यासाठी करत आहेत, आपण जाणून आहात। पण काय झालं एके दिवशी सुरुवात असताना मी आणि माझ्या सासूबाई महादेव मंदिराकडून येत होतो। तिथं येत आमच्या सासूबाई सगळ्यांना म्हणत होत्या चला मठाकडे जाऊयात, महाराज खूप मोठं अनुष्ठान करत आहेत, तप करत आहेत। तर तिथच्या बाया हो येतो चला तुम्ही म्हणले। 2-3 दिवस बघितले सासूबाईंना माझ्या की चला म्हणाले। मग एका दिवशी काय झालं, मी आजच महादेवाच्या मंदिराला जाऊन घरी जाऊ लागले होते। तिथं बाया सगळ्याजणी बोलत होत्या की ते बंडेबाई म्हणत होती चला म्हणायली, पण मठात गेलं की उगा बाया तोंडाकडे बघतात, वाण्याचे लोक जातात। पण अशांना मी सांगू इच्छिते की आपलं मठ नुसतं मानाचं किंवा जंगाचं नसून सर्व धर्मियांसाठी आहे ना महाराज, सर्व धर्मियांसाठी खुलं आहे। त्यांच्यासाठी सांगते तुम्ही कोणत्याही जातीचे असा, पण मठ सर्वांसाठी खुलं आहे। महाराजांच्या सेवेचा लाभ सर्वांसाठी आहे। ते आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी हे कार्य करत आहेत, तर वाहण्यासाठी आहेत, बायका कोणाकडे बघायले, नुसतं जेवायलाची आले म्हणाले, हे समजू नका। आपण इथं जेवायला नाही तर महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी आले, महाराजांच्या सेवेसाठी आले। इथं मी ही गोष्ट का मांडत आहे कारण का मला इथं संधी भेटली, माझ्या 2 शब्दातून 4 जणांना जर फरक पडत असेल तर मी ती हास्यास्पद बाब स्वीकारण्यास तयार आहे। त्याच्यासाठी सांगते की महाराज सर्व धर्मियांसाठी समान आहे, आपल्या सर्वांसाठी आहे, नुसतं वाणी समाजासाठी किंवा धर्मासाठी नाहीये। आज 11वा दिवस तपोअनुष्ठानाचा आहे। आज 15 ऑगस्ट आहे, 11वा दिवस प्लस 15 ऑगस्ट आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे। आज काय झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कोणापासून, तर आपला भारत देश 150 वर्ष परकीयांच्या म्हणजे अधिपत्याखाली होता। तर त्यांच्यातून आपल्याला सोडवण्यासाठी भारतातील अनेक वीरांनी त्यांची प्राणाची आहुती दिली आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। त्यांची जर कार्याची मी जर ओळख जरी करून दिली तर आजचा दिवस आपल्याला पूर्ण नाहीये। फक्त मला एवढं बोलावंसं वाटलं की महाराजांचं मठ तिरंगा झेंड्यानं सजलेलं दिसलं, म्हणलं 5 मिनिटं तरी आपण बोलावं त्याच्यावर, त्याच्यासाठी मी आलेले आहे। तर चुकलं तर खरंच माफ करा मला। आज उत्सवातीन रंगाचा आवाई आज सजला, नतमस्तक मी त्या वीरांना ज्याने भारत देश घडवला, ज्याने भारत देश घडवला। आणि आपल्या भारत देश 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता। वीरांनी महात्मा गांधी, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी इत्यादी अनेक खूप 5 मिनिटं त्या महानेत्यांचेच नाव घेणार, 5 मिनिटं सुद्धा पूर्ण जातील। 10 आता मी सांगू शकत नाही, खूप जण आहेत त्यांचं जर नाव घेत बसले तर त्यांनी काय केलं, स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला परकीयांच्या म्हणजे परतंत्र्यातून आपल्याला मुक्त केलं। परंतु आज स्वातंत्र्याच्या नंतर महाराज खूप मोठं कार्य करत आहेत। काय करत आहेत बाबा ते, आपल्याला वाटतं काय करतात महाराज म्हणतात, परंतु त्यांचं पण काम त्या वीरांच्या प्रमाणच आहे, अद्भुत आहे। कारण का आपल्या अंगी मद मस्तक मोह माया आणि समाजामध्ये जातीभेद धर्मभेद भ्रष्टाचार खूप चालू असतं। मला सांगा हे आपल्याला दिसत नाही। पहिल्याचे शत्रू आपल्याला दिसत होते की हा ब्रिटिश लोक आपले शत्रू आहेत, परंतु आताचे शत्रू दिसतात का, कारण का ते काय आहेत म्हणजे दिसत नाहीयेत। परंतु या आजचं काम महाराजांचं खूप जास्त मोठं आहे, कारण का या मद मस्तक मायाच्या परे जाऊन आपल्याला त्यांनी म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतात की तुमचं जीवन कसं चांगलं होईल। म्हणतात ते प्रत्येक वेळेस सांगतात गर्भवती स्त्रियांना संस्कार करा, बालकांना संस्कार करा, तुम्ही संस्कारित राहा, सगळ्यांना सांगतात। त्याच्यासाठी दीक्षा लिंग वगैरे सगळे महाराज सांगतात, त्याच्यासाठी मी तेवढी काही मोठी नाहीये।
दीक्षासाठी बोलण्यासाठी किंवा हे ते त्याच्यात तर मला काही माहित नाही, पण महाराज सगळं करतात, तुम्ही त्याच्यासाठी महाराजांना प्रोत्साहन द्या. पण ते आतापर्यंत जे लोक आपल्या जन्मले त्यांच्या चरणी तर मी वंदनच आहे, आणि खास करून मी त्यांच्या मातेच्या चरणी सुद्धा नतमस्तक आहे. कारण का, एखाद्या आता आपली जर मुलं आहेत, शेजारची बाई म्हणली जा रे मला अर्धा किलो रेवा आणून दे, जा रे मला दामकाची साबण आणून दे, आपण पाठवणार जाणं, पण तिचे नातून आहेत का म्हणता आपण जाऊ दे ना. परंतु त्या मातेनं त्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता जवळसाठी सोडून दिलेलं रवण्यासाठी. शुद्ध बीजापती पोटी फळे रसाळगोमती आपण म्हणतो, नुसतंच म्हणतो, त्याच्यासाठी काय करत नाही. त्याचं म्हणजे महत्वाचं उदाहरण आपल्याला माहित आहे, शिवाजी महाराज आणि जिजामाता. अजून एक उदाहरण आपले महाराज आहेत, त्यांची माता त्यांना लहानपणापासून सोडून देऊन आपल्यासाठी सोडून दिलेले आहेत. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळगोमती, फळे रसाळगोमती तुमच्या समोरच आहेत, आणि त्या फळाचा आस्वाद घ्या, त्यांच्या सानिध्यात राहा, एवढं मी तुम्हाला बोलू इच्छिते. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य का मिळालं बरं, हा दिवस आपल्याला का निश्चित केला गेला? कारण का 14 ऑगस्टला काय आपल्या पाकिस्तान देश बाजूचा त्याला स्वातंत्र्य मिळालं, लगेच 15 ऑगस्टला आपल्याला मिळालं. आपल्या घरामध्ये भाऊ भांडून घेतात, कशासाठी? जमिनीसाठी भांडून घेतात. तसंच झालंय, आपला अखंड भारत पाकिस्तान प्लस भारत प्लस बांगलादेश एवढा मोठा होता, परंतु असेच जातीभेद वगैरे होऊन काय झाले, त्याचे 3 तुकडे झाले. जसं आजकाल घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये होते, आमच्या घरामध्ये ते, तुमच्या घरामध्ये होते, प्रत्येकाच्याच घरामध्ये होते. तसंच पाकिस्तान एक भाऊ भारत, दुसरा भाऊ तर तिसरा बांगलादेश भाऊ, हे 3 झाले त्यांची वाटणी. अजूनही दुरादुऱ्यासाठी भावामध्ये भांडण होतात. त्याच प्रकारे पाकिस्तान बांगलादेश भारत याच्या तिन्ही बॉर्डरवर आजही लढाया होत असतात. बांगलादेश मध्ये काल परवाच घटना झाली की तिथलच्या पंतप्रधानांना आपल्याला भारतामध्ये शरण घ्यावं लागलं. का बरं? कारण का तिथलचा हिंदू आज सुरक्षित नाहीये. कशामुळे नाहीये? तर त्यांच्या वागणुकीमुळे किंवा जातीभेदामुळे. तर महाराज खूप मोठं काम करत आहे आपल्या भारत देशासाठी, धर्मासाठी, ते धर्म टिकवण्यासाठी काम करत आहेत. तर महाराज जसे आपल्याला सांगतील तसं आपण आचरण करा, एवढं मी सांगू इच्छिते. आणि मला बोलायचं खूप होतं, गाडी बसतं तेव्हा मला वाटत होतं मी हे बोलू ते बोलू, पण आता एकदम मला आठवण्यात आलं, विसरून गेले सगळं, एवढंच बोलले. फक्त महाराजांच्या सानिध्यात राहून धाडस मिळालं, त्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून. आणि हा एक सांगते, आपल्या आजूबाजूला शाळा आहेत, सगळ्यांच्या आहेत. तर शाळा सुरू असताना किंवा सकाळी प्रार्थना होते, आमच्या घराजवळ शाळा आहे, 2 शाळा झाल्यात आता, तर इथं पण शाळा आहे. रस्त्याने येता जाता एक गोष्ट मला नाही आवडते, तर जनगण चालू असते तेव्हा आपण रस्त्यानं चालतो. तर भारत सरकारनं काय सांगितले की जेव्हा जनगण मन चालू असते तेव्हा 5 मिनिटं स्तब्ध राहा. तुम्हाला एवढं काय काम असते, तुम्ही पटकन आपापल्या कामामध्ये कानावर पडायला तुमच्या, मग तुम्ही तिथं जगासाठी लढू शकत नाही, मग इथं 5 मिनिटं देऊ शकत नाही का? आदर करण्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या घरात भांडे घासा, धुणे धुवा, काहीही करा, तुमच्या जिथं असेल तिथं तुमच्या कानावर जर राष्ट्रगीत पडत असेल तर प्लीज मी हात जोडून कृपया करते की त्यासाठी 5 मिनिटं तुम्ही स्तब्ध राहा. कारण का ते देशासाठी आपला आदर आहे, आपल्याला दुसरं काही करणं असलं तर तेवढं तर आपण करू शकतो. तर मी महाराज एवढंच मी बोलून बस करते. आणि जाता जाता आज स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराजांना सांगते की सांगता जनगण मन, एवढी मी इच्छा व्यक्त करते महाराजांसमोर, बाकी महाराजांची